बाबू सकाळ सकाळी गंगा कपडे वगैरे पॅक करून कुठे निघालाय? चला सांगतो तुम्हाला, उद्या आहे रक्षाबंधन, म्हटलं गावाकडे जाऊन यावं, कारण राखीच्या बंधनात निभावं लागेल ना. तुम्ही काही म्हणा, पण गावाकडे जाण्याचा एक वेगळाच आनंद असतो. त्यासाठी मी डायरेक्ट सकाळी 4 वाजता स्टेशनवर तिकीट काढलं. तिकीट पडलं 185 रुपये आपल्या गावापर्यंत. तेवढ्या ट्रेन आली आणि आपला रूट आहे जळगाव ते अकोला, अकोलाहून नांदेड, कारण नांदेडपर्यंत डायरेक्ट ट्रेन नाहीये. ट्रेनमध्ये चढले आणि वरची सीट पकडली. तेवढ्यात मी पुढे पाहत होतो काय, हा डायरेक्ट जिथे आपण बॅग ठेवता तिथे जाऊन झोपला होता. वा म्हटलं बेटे, फायनली अकोल्यामध्ये उतरले. मग काय म्हणता पोट्टे हो, हा डायलॉग कोणाचा मला कमेंट मध्ये सांगा. आधी डायरेक्ट स्टेशनच्या बाहेर आले. बाहेरून डायरेक्ट मस्त चहा पिला, कारण चहाशिवाय प्रवास अधुरा आहे. जसं की वरणभट्टीशिवाय वांग्याची भाजी. तेवढ्यात आपली गाडी नंबर 17640 आगमन झालं, म्हणजेच आमची इंटरसिटी एक्सप्रेस. यावेळेस मात्र खिडकी पासली सीट पकडली होती. हा माझा मित्र पण फक्त आता एक स्टेशन साठी होता, कारण की हा पण वाशिमला उतरणार होता. तेवढ्यात माझी नजर पडली या 3 डॉगेज बाईवर. तीनो बाई तीनोही तर बाई. कोण म्हणते की विदर्भाचं वातावरण चांगलं नाहीये, खूप भारी आहे. फायनली अक्षय भाऊन आमची साथ सोडली, म्हणजे त्याचं स्टेशन आलं, त्यामुळे चालला तो. विदर्भात तर एकदम मस्त पाऊस पडले बघू शकता तुम्ही. हा माझा नवीन मित्र दर्शन. दर्शन करणं सर्वांना राम राम. भाऊ डायरेक्ट छोटा पॅकेट बडा धमाका आहे. सगळ्यांना म्हणतो डायरेक्ट खोटं बोलायचं नाही, डायरेक्ट बिलकुल पण बोलायचं नाही आपल्या पुढे. मग काय दर्शनचं पण स्टॉप आला, म्हणजे दर्शन पण उतरायला लागला. जाताना बोलून डायरेक्ट मस्त पप्पी बिप्पी दिली. जसं दिल गार्डन गार्डन हो गया. लव यू. तुम्ही सर्वांनी ही गोळी तर खाली असाल, असं एकही जण असेल ज्यांनी ही गोळी खाली नाही ट्रेनमध्ये प्रवास करताना. तर पब्लिक आजसाठी एवढंच. भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. जाताना तेवढं फॉलो करून घ्यायचा.